आपण सगळेजण बऱ्याच वेळची वाट बघत होतात. आपण सगळेजण बऱ्याच वेळची वाट बघत होतात. मी क्षमा प्रार्थी आहे की थोडासा SIT प्रमुखांशी बोलण्यामध्ये वेळ जास्तीचा गेला, त्यामुळे इथे यायला मला उशीर झाला. मगाशी आपल्याशी थोडाफार संवाद झालेला होता, ज्याच्यामध्ये आम्ही नाशिक पोलीस अधीक्षक श्रीयुत संदीप कर्णिकजी यांना भेटलो होतो आणि कर्णिकजींनी बोलताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे जी FIR दाखल झाली होती त्या FIRच्या आधी साधारणतः 3 दिवस आधी SIT फॉर्म झाली होती. SIT फॉर्म झाली आणि त्यानंतर म्हणजे 19 पाडवा होता. 20 तारखेला जेव्हा SITच्या प्रमुखीकडे आल्या आणि त्यानंतर जो सगळा तपास आहे SIT प्रमुखांकडे प्रगतीला गेला. त्यामुळे जे आयोग होते, मला वाटते श्रीयुत सूर्यवंशी, ते आयोग सुद्धा SIT कडे प्रगतीला गेले होते. त्यामुळे सगळा तपास SITच्या आधी नसल्यामुळे कर्णिकजी आमच्याशी फार बोलू शकले नव्हते आणि म्हणून मग आम्हाला SIT प्रमुखांशी बोलावं लागलं. त्यांनी अतिशय उत्तम वेळ दिला. त्यातल्या ज्या काही तपशिलातल्या गोष्टी आहेत त्या कदाचित मी आपल्यासोबत अजिबातच शेअर करू शकणार नाही, कारण हा सगळा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी अजिबात विषय करणार नाही. फक्त आम्ही SIT कडे काय मागणी केली आणि आमच्या SITला भेटण्याचा उद्देश काय होता त्याच्यावर फक्त मी आता फोकस करेन की ही गोष्ट का झाली नाही आणि ती करणं अपेक्षित होतं. तत्पूर्वी मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की मागच्या 2 दिवसांपासून एक साप समजून वी आपटण्याचं काम सुरू झालं आणि ज्यात असं सांगितलं गेलं की ठाकरेंच्या काळात शिवणीकडे बसला पाणी दिलं. खरंच ठाकरेंच्या काळात शिवणीकडे बसला पाणी दिलं गेलं का? काय नेमकं काय घडलं होतं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. GR ने आपल्याला सॉफ्ट कॉपी देण्यात तयार आहे. 2020ला मिरगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा एक ठराव केला. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली तर जेलर सुद्धा त्याला पाणी दिलं. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. इथे तर पाणी खराबला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कुणी केली? अर्थात तिरुपती चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलं मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील, ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पाहिजे. GR ने आपल्याला द्यायला तयार आहे. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर जर ते पाणी शिवणीकर ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन बनवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं? हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रोपगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रोपगंडा करताना आम्ही जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तर खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाच्या मुंडा खांद्यावर खेळलं जयकुमार रावल एकदा कळलं पाहिजे. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट अशी, पाणी देणं तर माणुसकी सोडा,
पाणी आपण दुश्मनाला येतो, तुझं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांग. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेच आहे, अजिबात नव्हतं. 2012 कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण असताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन करा तर आम्हाला पाळवडं आम्हाला खणून करता येतात. मीच कसं हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012 तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024 त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024 जे नूतनीकरण झालं, 24 गृहमंत्री कोण? फडणवीस. 24 मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही निलगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्षा सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024 तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे, कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य ते काय? अहो, ग्रह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडी जशी हवेतनं छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे, ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही ग्रह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं ना, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कोणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी पोचला, कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहेत, अत्यंत सज्जन आहेत, तुमच्या नाशिकचे आहेत, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप त्यांचे पूजा अर्चा सगळं काही. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो. मागे भूमिपूजन समारंभाचा बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशान्येश्वरामधला. आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांची, यांनी याची उत्तर आता दिली पाहिजे.
मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय. अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशानेश्वर मधला फोटो, एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCतलं. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिपेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसताय. काय म्हणाले या चाकणकर बाई? या असं म्हणाले की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होते इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा. मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर. MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहे ते? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे, आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं असतं. बरं, हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकरबाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकरबाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SITकडे मागणं होतं. आजचं SITने केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढं कुठं प्रकरण थांबतंय साहेब? MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करताय?
कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कान बिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना, अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना. लावत असेल तर कोण लावत असेल, काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे.